तुमची पण मेषरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला एक अशी व्यक्ती आहे जी फार कमी बोलते, कधीच स्वतःची जाहिरात करत नाही आणि प्रत्येक वेळी शांतच दिसते. पण एक दिवस अशी वेळ येते जेव्हा तीच व्यक्ती आपल्या एका निर्णयाने, एका कृतीने आणि एका यशाने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकते. अनेकांना वाटतं की मेष राशीचे लोक शांत असतात, हट्टी असतात किंवा जास्त काही करत नाही. पण या शांत स्वभावामागे अशी काही रहस्य दडली आहेत जी फार कमी लोकांना माहिती असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या व्यक्तिमत्वातील असे पैलू जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्ही आजपर्यंत कुठेही ऐकले नसतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या स्वतःचा बदलाचा विचारच बदलू शकतो. मेष राशी, तुमचं शांत राहणं हीच तुमची मोठी खरी आहे. सत्य समजलं तर थक्क व्हाल. मेष राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट अनेकांना समजत नाही. त्या प्रसंगी स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोंधळ घालत नाहीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझे पण मेसेज आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोंधळ घालत नाहीत. त्या शांत राहतात, निरीक्षण करतात आणि योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहतात. अनेकांना त्यांचा हा स्वभाव कमकुवतपणा वाटतो, पण प्रत्यक्षात हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या व्यक्तीमध्ये ऊर्जा, साहसी आवड, व्यवहारातली समज आणि नात्याप्रती निष्ठा दिसून येते. ते कोणतेही निर्णय घाईघाईने घेत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून मगच पुढे पाऊल टाकतात. त्यामुळे त्यांचे निर्णय बहुतेक वेळा योग्य ठरतात. या राशीचे लोक सहज कोणावरही विश्वास ठेवत नाही, पण एकदा की विश्वास बसला की त्या व्यक्तीला शेवटपर्यंत साथ देतात. मात्र जर विश्वासघात झाला तर ते मोठ्याने वाद घालत नाहीत. ते शांतपणे स्वतःला दूर करतात आणि मंडळींनो शांतपणे विचार देखील करतात. पुन्हा मागे वळून पाहत तर नाहीच. त्यांच्या या शांतीत आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे दडलेली असतात. कामाच्या बाबत मेष राशीचे लोक अत्यंत मेहनती आणि सातत्यपूर्ण असतात. ते झटपट यश मिळवण्यापेक्षा कायम टिकणारे यश मिळवण्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांच्या प्रगतीचा वेग सुरुवातीला कमी वाटला तरी कालांतराने ते इतरांपेक्षा खूप पुढे गेलेले दिसतात. त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी त्यांना कठीण परिस्थिती हार मानू देत नाही. भावनिक दृष्ट्याही खूप खोल असतात. ते आपल्या भावना प्रत्येकासमोर व्यक्त देखील करत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता दिसत असली तरी मनात अनेक विचार सुरू असतात. ते स्वतःच्या वेदना लपून इतरांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा खरा संघर्ष कधीच दिसत नाही. पैशाच्या बाबतही मेष राशीचे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी नियोजन करण्याची त्यांची सवय त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. त्यामुळे संकटाच्या काळातही ते इतरांपेक्षा अधिक स्थिर राहू शकतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व केवळ राशीवर अवलंबून नसते. जन्मवेळ, जन्मपत्रिका, संगोपन, अनुभव आणि परिस्थिती यांच्याही स्वभावावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे ही माहिती सर्व मेष राशीच्या व्यक्तींना तंतोतंत लागू होईल असं नाही. जर या गुणांपैकी अनेक गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळत असतील तर तुमच्या शांतीची ताकद ओळखा. योग्य वेळ येईपर्यंत संयम राखा, कारण अनेकदा सर्वात मोठा विजय आवाज करून नाही तर शांत राहून मिळवला जातो. मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गुण दिसून येतो, तो म्हणजे वेळेची अचूक जाण. योग्य वेळ येण्यापूर्वी कोणत्याही संधीवर उडी घेत नाहीत. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं की या व्यक्ती शांत आहेत, पण प्रत्यक्षात त्या प्रत्येक गोष्टीचं मजबूत पायाभरणी करत असतात. म्हणूनच त्यांना मिळालेले यश सहजपणे कोसळत नाही. या राशीच्या लोकांना दिखावा मुळीच आवडत नाही. स्वतःकडे किती ज्ञान आहे, ते पैसा आहे किंवा किती ओळख आहे हे सांगण्यात त्यांना रस नसतो.
त्यांच्या कामातूनच त्यांची ओळख निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे अनेकदा ते प्रसिद्धीपासून दूर राहूनही लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवतात. मेष राशीचे लोक एखादं ध्येय निश्चित केलं की त्यामागे सातत्याने प्रयत्न करत राहतात. मध्ये कितीही अडचण आली तरी दिशा बदलण्यापेक्षा मार्ग शोधण्यावर भर देतात. त्यांची सवय त्यांना दीर्घकालीन यश मिळवून देते. नातेसंबंधामध्ये ते विश्वास, आदर आणि स्थैर्याला सर्वाधिक महत्त्व देतात. गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ते लगेच विश्वास ठेवत नाही. ते लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे कोण खरा आणि कोण फक्त वेळेनुसार बदलणार आहे ते हळूहळू ओळखू लागतात. त्यांच्या आयुष्यातील एक मोठा संघर्ष म्हणजे स्वतःच्या भावना मनात साठवून ठेवण्याची सवय. अनेकदा ते इतरांसाठी सर्व काही करतात पण स्वतःच्या गरजा आणि दुःख बाजूला ठेवतात. त्यामुळे काही वेळा त्यांना अपेक्षाभंगाचा सामना करावा लागतो. तरीही ते तक्रार करण्याऐवजी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. मेषराशीच्या व्यक्तींना दर्जेदार आणि टिकाऊ गोष्टीची विशेष आवड असते. कोणती वस्तू, नातं किंवा काम निवडताना ते फक्त बाह्य आकर्षण पाहत नाही, त्या गोष्टीची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन उपयोग याचा ते बारकाईने विचार करतात. कार्यक्षेत्रात त्यांची एक वेगळीच ओळख तयार होते. ते अनावश्यक स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची गुणवत्ता वाढण्यावर भर देतात. इतरांना मागे टाकण्यापेक्षा स्वतः कालपेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करत असतात. याच वृत्तीमुळे वरिष्ठांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. मेष राशीच्या व्यक्तींची स्मरणशक्ती अनेकदा प्रभावी असते. त्यांना अनुभवलेली एखादी चांगली किंवा वाईट घटना ते सहज विसरत नाही. त्यामुळे भविष्यात निर्णय घेताना त्या जुन्या अनुभवाचा उपयोग करतात आणि ती चूक पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना वाटतं की मेष राशीचे लोक हट्टी असतात पण प्रत्यक्षात ते त्यांच्या मूल्यांशी आणि तत्वांशी प्रामाणिक असतात. जर त्यांना एखादी गोष्ट योग्य वाटत असेल तर फक्त इतरांच्या दबावामुळे ते मत बदलत नाही. मात्र ठोस कारण आणि योग्य तर्क समोर आला तरी ते स्वीकारण्याची तयारी ठेवतात. या राशींच्या लोकांना निसर्ग, शांत वातावरण आणि मनाला समाधान देणाऱ्या गोष्टीचं विशेष आकर्षण असतं. गर्दी, सततचा गोंधळ किंवा नकारात्मक वातावरण त्यांना फार काळ सहन होत नाही. मन शांत ठेवण्यासाठी स्वतःचा एक वेगळा मार्ग शोधतात आणि त्यातूनच नव्या ऊर्जेने पुन्हा कामाला लागतात. जीवनात संकटाचा काळ आला तरी मेष राशीचे लोक घाबरून निर्णय घेत नाहीत. ते परिस्थितीचा अभ्यास करतात, उपलब्ध पर्यायांचा विचार करतात आणि मगच पुढचे पाऊल उचलतात. त्यामुळे कठीण प्रसंगातही त्यांची निर्णय क्षमता इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल अनेकदा तेव्हा घडतो जेव्हा ते स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवू लागतात. त्या क्षणानंतर त्यांना थांबवणं अनेकांसाठी कठीण होतं, कारण त्यांचे यश हे नशिबावर नव्हे तर सातत्य, संयम, शिस्त आणि कृतीवर उभे असते. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींचा प्रवास शांत दिसला तरी त्यांची मंजिल अनेकदा अपेक्षापेक्षा अधिक मोठी आणि कायमस्वरूपी ठरते. मेष राशींचे व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना शॉर्टकटपेक्षा योग्य प्रक्रिया महत्त्वाची वाटते. त्यामुळे सुरुवातीला प्रगतीचा वेग कमी वाटला तरी पुढे जाऊन त्यांचे काम टिकाऊ आणि विश्वासार्ह ठरते. त्यांनी उभी केलेले यश हे क्षणिक नसून काळाच्या कसोटीवर टिकणारे असते. या राशीच्या लोकांमध्ये एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ते कशी वागतात, कोणत्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या निर्णयामागचा हेतू काय आहे हे शांतपणे लक्षात ठेवतात. त्यामुळे लोकांच्या स्वभावाचा अंदाज आणि त्यांना अपेक्षापेक्षा लवकर येतो. मेष राशीचे लोक सहज कोणत्याही प्रवाहात वाहून जात नाहीत. समाजात एखादी गोष्ट लोकप्रिय झाली म्हणून ते योग्य आहे असे ते मानत नाही. स्वतःच्या अनुभवावर आणि तर्कशक्तीवर विश्वास ठेवून ते स्वतःचे मत तयार करतात. त्यामुळे अनेकदा ते इतरांपेक्षा वेगळे विचार मांडताना दिसतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी एक विशिष्ट म्हणजे सातत्यपूर्ण आत्मसुधारण. ते रोज थोडे थोडे स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न देखील करतात. मोठा बदल एका दिवसात होत नाही, त्यांना माहिती असतं. म्हणूनच ते छोट्या प्रगतीला महत्त्व देतात आणि त्यातूनच मोठे यश घडवतात. मेष राशीच्या व्यक्तींना जबाबदारी टाळणं आवडत नाही. एखादा जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण करण्यासाठी ते स्वतःची पूर्ण ताकद लावतात. अनेकदा इतरांना अर्धवट सोडलेली कामेही ते पूर्ण तत्वाला नेतात. यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढतो आणि त्यांना शब्दाचे वजन माहिती असते. म्हणून ते प्रत्येक शब्दावर प्रतिक्रिया देत नाही.
योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरण्याची त्यांची सवय असते. अनेक वेळा त्यांचे काही मोजक शब्दही मोठा प्रभाव निर्माण करतात, कारण ते बोलण्यापेक्षा कृतीला अधिक महत्त्व देतात. मेषराशीचे लोक कोणत्याही नात्यात स्थिरता शोधत सतत बदलणारे विचार, अनिश्चित वागणूक किंवा फक्त स्वार्थासाठी जोडलेले नाते त्यांना जास्त काळ टिकवता येत नाही. त्यांना स्पष्टपणा, प्रामाणिकपणा आणि परस्पर सन्मान महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या जीवनात एक टप्पा असा येतो जेव्हा ते स्वतःच्या वेळेची किंमत ओळखू लागतात. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य लोकांसाठी आणि योग्य कामासाठी वेळ देणं त्यांनी शिकवलं की त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल वेगाने घडू लागतात. मेष राशीचे व्यक्ती संकटात घाईघाईने निर्णय घेत नाहीत. ते प्रथम परिस्थितीतील नुकसान किती आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणते आहेत आणि भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी काय करावं याचा शांतपणे विचार करतात. त्यामुळे त्या चुका पुन्हा करण्याची शक्यता कमी असते. या राशीच्या लोकांना स्वतःची प्रतिमा जपण्याची विशेष काळजी असते. एकदा लोकांचा विश्वास मिळाला की तो कायम टिकवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. त्यांना तात्पुरता फायदा मिळवण्यासाठी स्वतःची विश्वासार्हता धोक्यात घालणं मान्य नसतं. मेष राशीचे लोक आर्थिक बाबत केवळ कमाईवर लक्ष देत नाहीत, तर ते संपत्तीचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याचाही विचार करत असत. भविष्यातील सुरक्षता, कुटुंबाचे स्थैर्य आणि दीर्घकालीन नियोजन यासाठी ते वेळोवेळी योग्य पावलं उचलतात. ते स्वतःच्या मर्यादात ओळखतात, पण त्यांना त्या मर्यादांना कायमस्वरूपी मानत नाहीत. नवीन कौशल्य शिकणं, अनुभवातून स्वतःला घडवणं आणि वेळेनुसार बदल स्वीकारणं यासाठी ते तयार असतात. त्यामुळे वय वाढले तरी त्यांची प्रगती थांबत नाही. मेष राशीच्या व्यक्तींना मंडळींनो, मेष राशीच्या व्यक्तींना शांत आयुष्य आवडतं, पण याचा अर्थ त्यांच्या महत्त्वाकांक्षा नसते असं नाही. उलट त्यांचे स्वप्न मोठी असतात, फक्त ती गाजावाजा करत नाही. पूर्ण करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ते यशाची घोषणा आधी करत नाही, तर यश मिळाल्यानंतरची कामच त्यांच्या वतीने बोलते. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं शस्त्र म्हणजे संयम आणि सातत्य. ते अनेक जण मध्येच थांबतात, दिशा बदलतात किंवा निराश होतात, पण मेष राशीचे लोक धैर्य डोळ्यासमोर पुढे ठेवूनच चालत राहतात. म्हणूनच त्यांच्या यशामागे नशिबापेक्षा शिस्त, कष्ट, आत्मविश्वास आणि वेळेवर घेतलेले योग्य निर्णय यांचा मोठा वाटा असतो. जेव्हा त्यांना स्वतःची खरी क्षमता जाणवते तेव्हा त्यांची वाट अडवणे अत्यंत कठीण बनते, कारण ते प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतात आणि एखादा पुढे निघालं की मागे वळून पाहत नाही. मेष राशींच्या व्यक्तीच्या स्वभावात एक अनोळखी गोष्ट दिसून येते. ते कोणत्याही गोष्टीचा खोलवर अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. वरवर दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या प्रत्येक अनुभवामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ते निर्णय घेताना फक्त वर्तमानाचा विचार करत नाही, तर त्यांचा पुढील काही वर्षावर काय परिणाम होईल याचाही अंदाज घेतात. या राशींच्या व्यक्तींना स्वतःची मर्यादा माहिती असते, पण त्याचबरोबर स्वतःची क्षमता देखील माहिती असते. त्यामुळे त्या विनाकारण कोणाशी तुलना करत नाही. इतरांच्या यशामुळे अव्यस्तता होण्याऐवजी स्वतःच्या प्रवासात अजून काय सुधारणा करता येईल यावर त्यांचे लक्ष असते. ही वृत्ती त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर ठेवते. मेष राशींच्या लोकांमध्ये सहनशक्ती मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा ते दीर्घकाळ शांत राहतात, समजून घेतात आणि परिस्थिती सुधारण्याची संधी देतात, पण प्रत्येक संयमाला एक मर्यादा असते. जेव्हा त्यांना जाणवते की समोरची व्यक्ती त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे, तेव्हा ते अचानक कठोर निर्णय घेतात. विशेष म्हणजे असा निर्णय घेतल्यामुळे ते मागे फिरत नाही. त्यांच्या आयुष्यात विश्वास ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते. त्यांच्यासाठी दिलेला शब्द हा केवळ बोलण्यापुरता नसतो, तर तो एक जबाबदारी असतो. म्हणूनच स्वतःही वचन पाळण्याचा प्रयत्न करतात आणि समोरकडूनही त्याच प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतात. मेष राशीचे लोक कोणत्याही कामात सुरुवातीला जास्त बोलत नाही. ते आधी निरीक्षण करतात आणि काम समजून घेतात आणि मग हळूहळू स्वतःची क्षमता दाखवतात. त्यामुळे अनेकांना त्यांची खरी ताकद उशिरा लक्षात येते, पण एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं की त्यांची जागा घेणं इतरांसाठी कठीण ठरतं. या राशीचे व्यक्ती संकटाही स्वतःचा आत्मसन्मान जपतात. परिस्थिती किती कठीण असली तरी स्वतःची मूल्य आणि तत्व सहज सोडत नाही. तात्पुरत्या फायद्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा योग्य मार्गावर थोडा उशीर झाला तरी चालेल अशी त्यांची भूमिका असते. मेष राशींच्या लोकांना अनुभवातून शिकण्याची विलक्षण क्षमता असते.
एखादा किंवा एखादी चूक झाली की त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून ते स्वतःमध्ये आवश्यक बदल करतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक अनुभव हा पुढील यशाचा पाया बनत जातो. त्यांचं व्यक्तिमत्व शांत आत्मविश्वास असतो. हा आत्मविश्वास मोठ्या मोठ्या घोषणामधून दिसत नाही, तर त्यांच्या वागण्यातून, निर्णयामधून आणि काम पूर्ण करण्याच्या पद्धतीतून दिसून येतो. त्यामुळे लोक हळूहळू त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवू लागतात. मेष राशींची व्यक्ती एखादं धैर्य ठरवतात तेव्हा त्यांच्यासाठी आवश्यक असलेली शिस्त स्वतःवर लागतात. वेळेचे नियोजन, सातत्याने केलेले प्रयत्न आणि स्वतःवर नियंत्रण या 3 गोष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवताना माहिती असतं की मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्त आवश्यक असते. त्यांना आयुष्यातील छोट्या आनंदाचीही मोठी किंमत असते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ, मनशांती देणारे वातावरण, साधेपणात मिळणारे समाधान आणि मेहनतीवर मिळणारा विश्रांतीचा क्षण हे त्यांच्यासाठी अमूल्य असते. म्हणूनच ते बाह्य दिखाव्यापेक्षा अंतर्मनातील समाधानाला अधिक महत्त्व देतात. मेष राशीचे लोक स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या मागे धावत नाहीत. त्यांना त्यांची जी किंमत समजते त्यांच्यासाठी ते मनापासून उभे राहतात आणि ज्यांना त्यांच्या स्वभावाचा गैरसमज होताना समजून सांगण्यात ते वेळ वाया घालवत नाही. त्यांना विश्वास असतो की काळच प्रत्येक गोष्टीचे खरे उत्तर देतो. त्यांच्या आयुष्यातील मोठे यश अनेकदा अचानक मिळाल्यासारखे दिसतात, पण त्या यशामागे अनेक वर्षाची मेहनत, शांतपणे केलेले नियोजन, अपयशातून घेतलेले धडे आणि न डगमगणारा संयम दडलेला असतो. बाहेरून पाहणाऱ्यांना फक्त परिणाम दिसतो, पण त्या परिणामामागे संघर्ष फार थोड्या लोकांना माहिती असतो. मेष राशी व्यक्तींच्या जीवनात एक असा क्षण नक्की येतो जेव्हा त्यांच्या सातत्याचे फळ मिळू लागते. त्यावेळी त्यांना मिळणारा मान सन्मान, विश्वास आणि यश हे अचानक घडलेले नसते, तर अनेक वर्ष शांतपणे केलेल्या प्रयत्नाचे फळ असते. म्हणूनच त्यांचा प्रवास हा वेगेपेक्षा, गुणवत्तेचा, गाजावाजापेक्षा, कृतीचा आणि नशिबापेक्षा सातत्यपूर्ण परिश्रमाचा प्रवास मानला जातो. मेष राशींचे व्यक्ती अनेकदा आपल्या आयुष्याचा वेग स्वतः ठरवतात. इतर लोक किती पुढे गेले, कोणाला किती यश मिळालं किंवा समाजात काय म्हणलं याचा त्यांच्यावर फारसा प्रभाव पडत नाही. त्यांना स्वतःच्या क्षमतेनुसार आणि स्वतःच्या नियोजनानुसार पुढे जाणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असला तरी तो अधिक संतुलित असतो. या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक प्रकारचा नैसर्गिक धीर असतो. संकट आले की अनेक लोक घाबरून चुकीचे निर्णय घेतात, पण मेष राशीचे लोक प्रथम परिस्थिती समजून घेतात आणि कोणतीही अडचण कायमची नसते हा विश्वास मनात ठेवतात. याच विचारामुळे कठीण काळातही त्यांची मानसिक ताकद कमी होत नाही. मेष राशीच्या लोकांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो, पण अहंकार नसतो. त्यांनी जे काही मिळवलं आहे त्या स्वतःच्या मेहनतीने मिळवलं आहे याची त्यांना जाणीव असते. म्हणून ते इतरांच्या यशाचाही आदर करतात आणि योग्य व्यक्तीकडून शिकण्यास कधीही कमीपणा मानत नाहीत. त्यांच्या स्वभावातील आणखी एक विशिष्ट म्हणजे दीर्घकालीन नात्यांना दिलेलं महत्त्व. ते सहज नवीन लोकांशी जुळून जातात नाही, पण एखाद्याला आपल्याला आयुष्यात स्थान दिलं की ते त्या नात्याला वेळ, विश्वास आणि समर्पण देतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील खरे माणसं कमी असतात, पण अत्यंत विश्वासू असतात. मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ लगेच मिळाले नाही तरी त्या निराश होत नाहीत. त्यांना माहिती असतं की प्रत्येक प्रयत्नाचा परिणाम त्वरित दिसलाच असं नाही. काही गोष्टींना वेळ लागतो आणि योग्य वेळ आल्यावर त्याची खरी किंमत समोर येते. या राशीचे लोक स्वतःच्या आयुष्यात अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ देत नाहीत. ज्या गोष्टीमुळे मनशांती हरवते किंवा सातत्य, नकारमत्ता वाढते अशा गोष्टीपासून ते हळूहळू दूर राहण्याचा निर्णय घेतात. त्यांना मानसिक स्थैर्य हे कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान वाटते. मेष राशीच्या व्यक्तींची कार्यपद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. ते मोठे उद्दिष्ट लहान टप्प्यामध्ये विभागतात आणि प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावरच पुढील पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांचे काम अधिक व्यवस्थित आणि कमी चुका असलेले असते. या राशींच्या लोकांना अपूर्ण कामे आवडत नाही. त्यांनी एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण होईपर्यंत त्यांचे मन शांत राहत नाही. ही सवय त्यांना विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळखली मिळवून देते. मेष राशींची व्यक्ती कोणत्याही विषयावर मत बनवण्यापूर्वी दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. फक्त अशक्य माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवणं त्यांना पसंत नसतं. त्यामुळे ते अनेकदा शांत राहून निरीक्षण करतात आणि योग्य वेळेच आपले मत व्यक्त करतात. त्यांना स्वतःच्या प्रगती इतकीच आपली कुटुंबाची प्रगती महत्त्वाची वाटते. स्वतः यशस्वी होण्याबरोबरच आपल्या जवळचे लोकांचे आयुष्य सुरक्षित आणि आनंदी व्हावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी
यश म्हणजे केवळ पैसा नसून विश्वास, आदर आणि कुटुंबातील समाधान देखील असतं. मेषराशींच्या व्यक्तीमध्ये आर्थिक शिस्त, बरेच वेळेची शिस्तही दिसून येते. त्यांना एखादे धैर्य निश्चित केले की त्यासाठी आवश्यक असलेली दिनचर्या ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती असतं की रोजच्या छोट्या सवयीस भविष्यात मोठे परिणाम घडवतात. या राशीचे लोक एखाद्या क्षेत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करण्यास तयार असतात. त्यांना एका दिवसात प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा अनेक वर्ष आदर मिळवणारं काम करणं अधिक महत्त्वाचं वाटतं. म्हणून त्यांचे ज्ञान आणि अनुभव काळानुसार अधिक समृद्धी होत जाते. मेष राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांचे विश्वास प्रतिमा. लोकांना माहिती असते की या व्यक्तीने दिलेला शब्द सहज बदलणार नाही, स्वीकारलेली जबाबदारी अर्धवट सोडणार नाही आणि कठीण प्रसंगातही स्थिर राहीलच. हीच प्रतिमा त्यांना आयुष्यात अनेक दारे उघडून देते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत नेतृत्व गुण दडलेला असतो. ती मोठी घोषणा, भाषणे देऊन लोकांना प्रभावित करत नाही, उलट स्वतःच्या वागणुकीतून उदाहरणं निर्माण करतात. त्यामुळे लोक त्यांचा आदर भीतीपोटी नाही तर विश्वासाने करतात. मेषराशींचे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अनुभवाचा योग्य उपाय करू लागतात तेव्हा त्यांचा प्रत्येक निर्णय अधिक परिपक्व होत जातो. वय वाढल्याबरोबर त्यांची स्थिरता, दूरदृष्टी आणि निर्णय क्षमता आणखी मजबूत होते. म्हणूनच आयुष्याचा उत्तरार्ध त्यांना मिळणारा सन्मान, धैर्य, स्थैर्य आणि समाधान हे त्यांच्या अनेक वर्षाची संयम, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक जीवन प्रवासाचे नैसर्गिक फळ ठरते. मेषराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात निर्णय घेण्याची एक वेगळी शैली असते. ते प्रत्येक गोष्ट मनात अनेकदा तपासत, शक्य इतक्या परिणामाचा विचार करतात आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा निर्णय झाला की त्यामागे ठामपणे उभे राहण्याची ताकदही त्यांच्यात असते. या राशीच्या व्यक्तींना अपूर्ण माहितीवर प्रतिक्रिया देणं पसंत नसतं. कोणतीही बातमी, कोणताही सल्ला किंवा कोणतीही संधी स्वीकारण्यापूर्वी ते त्यांची खात्री करून घेतात. त्यामुळे अनेक वेळा ते चुकीच्या निर्णयापासून स्वतःला वाचवू शकतात. त्यांच्यासाठी संयम हा केवळ स्वभाव नसून विचार करण्याची पद्धत असते. मेषराशींच्या लोकांमध्ये स्वतःच्या क्षमतेचा शांत आत्मविश्वास असतो. त्यांना प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. योग्य वेळ आल्यावर त्यांचे कामच त्यांची ओळख निर्माण करेल यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणून ते अनावश्यक स्पर्धा, वाद किंवा स्वतःची स्तुती करण्यापासून दूर राहतात. या राशींचे लोक एखाद्या गोष्टीत हात घालताना त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतात. अर्धवट प्रयत्न नावापुरते काम त्यांना आवडत नाही. त्यांना जे करायचं असतं ते पूर्ण मनाने करायचं असतं. त्यामुळे त्यांच्या कामात सातत्य, गुणवत्ता आणि विश्वासार्हता दिसून येते. मेष राशींच्या व्यक्तीचा स्वतःचा वेळ कोणासाठी खर्च करायचा याबाबत खूप जागरूक असतात. सुरुवातीच्या काळात त्या प्रत्येकाला महत्त्व देतात, पण अनुभव वाढल्यानंतर ते ओळखू लागतात की कोणती व्यक्ती त्यांच्या प्रगतीत हातभार लावतात आणि कोणत्या फक्त वेळ, ऊर्जा खर्च करतात. त्यानंतर ते आपल्याला आयुष्यात योग्य लोकांना स्थान देताना छोट्या छोट्या सवयींचं महत्त्व चांगलेच माहिती असते. रोज वेळेवर उठणं, नियोजन करून काम करणं, दिलेले काम पूर्ण करणं, त्याचबरोबर अनावश्यक गोष्टी वेळ न घालवणं या सवयी त्यांच्या यशामागे मोठी भूमिका बजावतात. बाहेरून पाहणाऱ्या यश अचानक त्यांना वाटतं, पण त्यामागे अनेक वर्षाची शिस्त असते. मेषराशींच्या व्यक्ती स्वतःच्या चुका सामान्य करण्यास घाबरत नाही. त्यांना परिपूर्ण असल्याचा देखावा करायचा नसतो. उलट चूक लक्षात आली की ते सुधारण्याचा प्रयत्न नक्की करतात. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक मेष राशींच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी अशा घडत आहेत का? ते सुद्धा देखील असे अनुभव घेत आहेत का? तर असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मेष राशींच्या मंडळी